हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात होत आहे एक छोट्याशा व्लॉग सारखीच, जसं की व्लॉगिंगमध्ये दाखवतात तसंच. तर मग आज म्हटलं तुमच्याशी एक छोटासा व्हिडिओ शेअर करावा. जास्त काही मोठा नाही आहे व्हिडिओ, शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि मी तयार झालेली होते, आज शूट करत होते आमचे आहो. तर आहो ना शूट करायला खूप कॅमेरा हलवतात, मोबाईल खूप हलवतात, म्हणजे त्यांना काही एवढं शूट करायचा अजून काही अनुभव नाही आहे. सो त्यासाठी आणि इकडं तिकडं पसारा होता, म्हणजे पसारा तर सगळा घरातला आवरून वगैरे कामं झालेली होती, मुलं शाळेत पण गेलेली होती. आणि म्हटलं आज उपवास आहे, अंगारी चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी खूप दिवसांनी आलेली आहे. बघा आमचे गणपती बाप्पांचं फोटो. आणि तर मग बाकी सगळे कामं आवरलेले आहे, देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि इकडं कपडे इथनं वाळत घातलेले होते, ते थोडं स्किप करा कारण पाऊस आहे बाहेर थोडा थोडा. तर बघा त्यासाठी. आणि आता इथं माझं आवरून झालेलं आहे फायनल लुक, तर तुम्ही बघितला कसा आहे. म्हणजे मी साडी वगैरे घातली आहे आणि आम्हाला जायचं आहे विशाल गणपतीच्या दर्शनाला. अहिल्यानगरमध्ये खूप छान असं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, ते म्हणजे आपल्या विशाल गणपतीचं. आणि ते तर खूप मस्त आहे, तुम्हाला पुढे दाखवेलच, कंटिन्यू करा व्हिडिओ. बघा आम्ही आलोच होतो तिथं, तर मी येठानी वाटाने काही दाखवलं नाही रस्त्याने जास्त काही. म्हणजे कसं काय गाड्या तेच बघायचं नाही का. आणि इथं बघा इतकी सुंदर अशी फुलं होते ना, आणि दुर्वा आणि फुलं जर नाही घेतले तर गणपती बाप्पा तर आपल्या नाराजच होईल ना. तर बघा मग गणपती बाप्पाला लाल फुल हे खूप जास्त आवडतं आणि मेन म्हणजे दुर्वासुद्धा खूप आवडतात. तर मग हार घेतला मस्त फुलाचा, दुर्वा घेतली, दोन फुलं घेतली, दुर्वा घेतले त्यांना एक आणि मला एक, गणपती बाप्पांना वाहण्यासाठी म्हणजे अर्पण करण्यासाठी. तर बघा आणि हारसुद्धा घेतला आणि प्रसाद घेतला मोदकाचा. गणपती बाप्पाचं फेवरेट आहे बरं मोदक, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या सगळ्यांनाच. तर बघा मग इथं मी घेतला होते, तर त्यांना मी म्हटलं थोडं शूट करा, तर त्यांनी ना कसा व्हिडिओ काढलाय बघा. कारण व्लॉगिंगची काही आम्हाला एवढी सवय नाही. आता ज्यांना कुणाला व्लॉग करायची रोजची डेली व्लॉगिंग करायची सवय असते ना, त्यांना सवय असते मोबाईल वगैरे धरण्याची, पकडण्याची, कसं शूट वगैरे करायचं माहिती असतं. पण आहे ना ह्यांना काहीच त्यातलं अजून माहिती नाही आहे. आणि मी तरी कधी कधी शूट करते, पण ते कधीच नाहीत जास्त मोबाईलमध्ये इंटरेस्ट देत, कधी शूट नाहीत करत. आणि मग मी म्हटलं मी हार वगैरे घेते, फुलं वगैरे घेते, थोडं शूट करा तुम्ही. आणि त्यांना मी त्या काकांना पैसे दिले होते, पण त्यांच्याकडे सुट्टे नव्हते देण्यासाठी. तर मग मी सोनूच्या पप्पाकडून घेतले, जसं की आहो मी त्यांना सोनूचे पप्पा म्हणते. तर बघा मग खूप जास्त गर्दी होती पुढे सुद्धा. आणि दर्शनाला लाईनिंगमध्ये उभा राहून दर्शन घेणं ना, ही मज्जाच वेगळी असते बघा. आणि तशी आज उपवास होता आणि मग काय, आपल्याला उपवास असला तर दर्शन हे गणपती बाप्पाचं आतमध्ये जाऊनच झालं पाहिजे. तर मग आम्ही लाईनिंगला उभा राहिलो होतो. आम्हाला ना इथं लाईनिंगला उभा कमीत कमी, आणि मला वाटतं खूप वेळ लागला आम्हाला इथं. आमचा पूर्ण 1 तास गेला इथं, पण तरीसुद्धा थांबलोत आम्ही. आणि जर सकाळी लवकर आलो असतोत ना, तर थोडंसं लवकरही दर्शन झालं असतं. पण काय होतं, मुलांना शाळेत जायचं होतं त्यासाठी. मग नाहीतर सोनूचे पेपर वगैरे होते, नाहीतर मुलांना सुद्धा आम्ही आणतो आणि तिचा क्लास खूप लवकर असतो ना, त्यासाठी मग आम्ही तिला नव्हतं आणलं. आणि विशालला सुद्धा शाळेत पाठवून मग आलो होतो. तर मग म्हटलं चला आज बरेचसे दुसऱ्या पण गोष्टी कामं होते नगरमध्ये, तर मग म्हटलं आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यावं आणि मग बाकीचे कामं करावे. तर आज पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. तर बघा लाईनिंग तर इतकी मोठी होती आणि खूप जास्त भाविकांची गर्दी होती. आणि खरंच आपले जे काही गणपती बाप्पाचे जे काही हे असतात, भक्त असतात ना, ते खरंच लाईनिंगला उभा राहून इतकं शिस्तीमध्ये छान पद्धतीने दर्शन वगैरे घेतात. आणि लाईनिंगला शिस्तीमध्ये उभं राहणं हेच खरंच खूप शिस्त असते. आणि इतरही खूप जास्त गोष्टींचं पालन केलं जातं, हे मला खूप जास्त आवडतं. आणि इथं बघा अंगारी चतुर्थीचं इथं महत्त्व लिहिलेलं होतं. आणि तब्बल 1.5 वर्षांनी अंगारी चतुर्थी आलेली होती. आणि चंद्र रात्री कितीला आहे चंद्र, ते सुद्धा लिहिलेलं होतं. आणि
बघा मग आम्ही इथं लाईनिंगला उभं होतो तर ते सुद्धा लोक वाचण्यामध्ये खूप जास्त उत्साह होते. आणि खूप वेळानंतर मग आली दर्शनाची वेळ. तर बघा इतकं सुंदर असं एंट्रीला फुलाने सजावट केलेली होती, कारण चतुर्थी मोठी असल्यामुळं खूप जास्त सजावट करतात इथं. आणि तसं तर आपल्याला संकट चतुर्थीला दर महिन्यातली एक चतुर्थी असते ना, संकट चतुर्थी, त्याला सुद्धा खूप छान अशा पद्धतीने सजावट करतात इथं फुलाने वगैरे मंदिरामध्ये. आणि मग मंदिर तर इतकं सुंदर आहे ना आतमध्ये. तुम्ही जर अहिल्यानगरमधलेच असाल तर तुम्हाला माहितीच असेल, पण इतर कोणी बाहेरचे असतात त्यांना मी सांगते तर खरंच खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर अहिल्यानगरमध्ये एकदा जरी आलात ना तर हे दर्शन घेऊन आणि ह्या मंदिरामध्ये येऊन नक्कीच जा, कारण इथं आल्याच्या नंतर मन इतकं सुंदर आणि इतकं प्रसन्न होतं ना. आपल्या ज्या काही म्हणजे मनामध्ये टेन्शन किंवा इतर कामाचे लोड काही असो आपल्या मनामध्ये, इथं आल्याच्या नंतर आपण सगळं विसरून आपण ते गणपती बाप्पाचं रूप पाहून इतकं प्रसन्न होतो आणि मंदिर पाहून ना इतकं छान वाटतं ना की आपण म्हणजे सगळ्या गोष्टींचं सुख वेगळं आणि हे दर्शन घेण्याचा आणि या मंदिरात येण्याचा आनंद आणि ते सुख वेगळं असं काही म्हटलं जातं. इथं इतकं खूप छान वाटतं इथं आल्याच्या नंतर. इथं ना अशा वेळेमध्ये समजा गर्दीमध्ये नाही ना आलं तर आपण 5-10 मिनटं मंदिरामध्ये बसू पण शकतो, पण गर्दी असल्यामुळं फटाफट दर्शन घेऊन बाहेर काढलं जात होतं, कारण भाविकांना खूप जास्त गर्दी दाटण नाही व्हावं म्हणून त्यासाठी. तर बघा मग दर्शनाची वेळ आलेलीच होती तर दर्शन वगैरे घेतलं आणि इतकं छान असं पद्धतीने मस्त दर्शन पण झालं. गणपती बाप्पांना मोदक, लाडू, दुर्वा, फूल वगैरे सगळं प्रसाद ठेवून वगैरे मस्त दर्शन घेतलं. आणि ही दिवसाची सुरुवात म्हणजे खूप छान असते. तर बघा किती छान पद्धतीने सजवलेलं होतं गणपती बाप्पाचं आतमध्ये सुद्धा मंदिर. बघा फुलाने वगैरे खूप सुंदर असं मंदिर आहे. मला तर खूप आवडतं हे मंदिर. मी येरी सुद्धा असं आम्ही नगरला आलोत ना तर पहिलं दर्शन घेतच असतो. तर मग इथं साईडला ना थोडंसं तिथं एक ही आहे, भाविकांना ज्यावेळेस आपल्याला अभिषेक वगैरे करायचा असतं ना तिथं ती हे आहे, तिथं पण एक सुंदर असं मंदिर आहे, तिथं तुम्ही अभिषेक करू शकता. खूप छान आहे तिथं सुद्धा सगळं. तर इथं बघा मग आता मंडप वगैरे सजवलेला होता. आता लवकरच गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या गौरी गणपतीचं. तर मग त्यासाठी थोडी सजावट चाललेली होती, त्याची तयारी सुद्धा चाललेली होती. आणि गणपतीचं आगमन ज्या दिवशी असतं ना त्या दिवशी इथं खूप छान मस्त कार्यक्रम असतो, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेल एखाद्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तर इथं फोटोशूट वगैरे केलं आणि खूप छान आहे. इथं सुद्धा एक विठ्ठल रुक्माईचं आणि सावतामाळीचं मंदिर आहे छोटंसं, तिथं सुद्धा दर्शन घेतलं, फोटोशूट केलं आणि खूप छान आपले असे गणपती बाप्पा. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळेल. आणि असेच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते.